फाशी देण्यापूर्वी अफजलच्या कुटुंबियांना माहिती का देण्यात आली नाही असा सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केलाय। राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेनंतर पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांशी बोलताना ही नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय। अफजल गुरुला गोपनीयरित्या फाशी दिल्याचं निमित्त करून मानवाधिकार कार्यकर्ते सरकारपुढे पेच निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री आझम खान यांनी महाकुंभमेळ्याच्या समन्वयक पदाचा दिलेला राजीनामा काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी फेटाळला। चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत आझम खान यांनी सोमवारी आपला राजीनामा अखिलेश यादव यांच्याकडे पाठवला होता। भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील कथित गैरव्यवहाराची सुनावणी सुरू झालेली असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुनावणीस नकार दिलाय। या खटल्यातून पायउतार होण्याचा निर्णयही न्यायाधीशांनी घेतलाय। दरम्यान आता नवीन न्यायाधीशांची नेमणूक केली जाणार असून त्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू करण्यात येईल। राज उद्धव एकत्रीकरणासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला, पण राज ठाकरे लहान भावासारखे वागले नाहीत। त्यामुळे आता राज यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसैनिकही स्वबळावर सत्ता आणण्यासाठी पेटून उठतील असं वक्तव्य शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी एकत्रीकरणाची भूमिका घेतली, पण राज यांनी त्याची खिल्ली उडवली असंही जोशी म्हणाले। सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत किती पैसे खर्च केले याची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारांना दिले। त्याचप्रमाणे गुन्हे दाखल असलेल्या किती नेत्यांना सध्या सुरक्षितता पुरवण्यात येते त्याचीही माहिती न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांकडे मागितली आहे। स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी खासगी रुग्णालयातून पालिकेकडे येणाऱ्या रुग्णांना आता 4000 रुपये मोजावे लागणार आहेत। या चाचणीचं साहित्य महाग असल्यानं सार्वजनिक आरोग्य समितीनं हा निर्णय घेतलाय। आरोग्य खात्यावर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही वाढ आवश्यक होती असं मत समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी व्यक्त केलंय। शांतता आणि समृद्धीसाठी दक्षिण आशियातल्या सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं असं आवाहन माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलंय। असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स इन साऊथ एशिया या संघटनेची द्वैवार्षिक परिषद आज पुण्यात सुरू झाली। आशियाई देशातल्या समन्वयी विकासामध्ये व्यवस्थापनाची वाढती गरज डॉक्टर कलाम यांनी अधोरेखित केली आहे। माडबड आणि जैतापूर वासियांनी अणुऊर्जा प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवलाय। राज्य सरकारनं 9 लाख रुपये एकरी भाव वाढवून दिल्यानंतरही गावकरी आंदोलनावर ठाम आहेत। अणुऊर्जा प्रकल्पाचे धोके सर्वज्ञात असताना हा प्रकल्प एकतर्फी रेटून नेला जातोय। हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा कायम राहील असं माडबन, जैतापूर, मिढवावणे पंचक्रोशी समितीच्या सदस्यांचं म्हणणं आहे। कोल्हापुरात मंगळवार पेठेत ओढ्यावरील यल्लम्मा मंदिरात चोरी झाली आहे। अज्ञात चोरांनी देवीचे सोन्याचे दागिने, 3 किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोकड असा सुमारे 6 लाखांचा ऐवज लंपास केलाय। या संदर्भात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। देवीच्या मंदिरात चोरीचा प्रकार झाल्यानं भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला रामाळा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय। या तलावातील पाणी कमालीचं प्रदूषित झालंय। या पाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड मोठ्या प्रमाणात वाढलंय। पाण्यातील प्राणवायू कमी झाल्यानं तलावातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडलेत। नागपूर शहरातील लालगंज परिसरात भारतीय विद्यार्थी सेनेनं एका प्रेमी युगुलाचं लग्न लावून दिलं। बागेत बसलेल्या या दोघांना विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून बळजबरीनं लग्न लावून दिलं। मात्र या जोडप्यानं आनंदानं लग्न केलं। घरच्यांचा लग्नाला विरोध होता, त्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेनं लग्न लावून दिल्यानं त्यांनी आभार मानले। वासिम जाफरचा पुतण्या अरमान जाफरनं काल मुंबई शालेय क्रिकेटमध्ये 473 धावांची विक्रमी खेळी केली। त्याची ही खेळी रिझवी स्प्रिंगफील्डनं गाईल्स ढाल पटकावली। अरमानच्या शाळेनं VN सुळे गुरुजी विद्यालयाचा पराभव केला। अरमाननं सिद्धार्थ सिंगसह अवघ्या 383 मिनिटात 667 चेंडूत 631 धावांची भागीदारी केली।